फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा. वेलकम बॅक टू डेना डेली फॅमिली ब्लॉग. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. मी बनवत आहे उपमा. आज माझा उपवास आहे, प्रदोष. उपमा बनवताना सगळ्यात आधी मी रवा घेतला 1 वाटी आणि तिकडे 2 तवे चोळ्या पाणी गरम करत ठेवले. सगळ्यात आधी बनवण्यासाठी रवा भाजून घ्यायचा आणि रवा भाजून झालेला आहे. छान त्याचा फ्रेग्रन्स येतोय. मी आता काढून घेते रवा आणि त्याचकडे पुढची प्रोसेस करणार आहे. तेल तापल्यावर त्यात सगळ्यात आधी टाकणार मोहरी तडतडली की लगेच मी टाकणार जिरं आणि हिरवी मिरची. पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. मटार शिजली असं वाटलं की त्याच्यात कांदा टाकून द्यायचा. कांदा सॉफ्ट झाला, थोडा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यात गाजर टाकायचं. गाजर पण शिजायला पाहिजे. टोमॅटो आणि कॅप्सिकम शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून ते नंतर टाकले तरी चालेल. त्यांना थोडा वेळ शिजू द्यायचं. तोपर्यंत मी बाजूला चहा बनवते. मिस्टरांची फरमाईश. मी चहा पीत नाही, बघू वाटलं आता म्हणून सगळं इथं बारीक बारीक कापायचं जेणेकरून ते लवकर शिजतं. छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे गाजराचे. आणि थोडीशी चमचाभर साखर घालायची आहे उपमामध्ये. ऍड करते. आणि खूपच कलरफुल असं दिसत आहे. ग्रीन, रेड, व्हाईट सगळं सॉफ्ट झाले. ते नमक टाकायच्या अगोदर सगळं मिक्स करायचं. आतापासूनच छान फ्रेग्रन्स येत आहे. सगळ्यात लास्ट ते टाकून घेते आणि झालेलं पाणी पण टाकून घेते. उपमा रवा जाड असेल तर पाणी जरा जास्त लागतं. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. डाळ झाकून ठेवून द्यायचं. माझा फायनल लुक बघा तुम्ही. एक एक दाणा दाणा शिजल्यासारखं.
आणि चहा पण ऑलमोस्ट झाला आहे. मी आता उपमा सर्व करते आणि फीडबॅक घेऊया त्यांचा. आता आपण फीडबॅक विचारूया. त्यांनी घेतलंय खायला. सांगा कसं झालंय? छान झालंय. खरंच छान झालंय ना? ही जेली खाते आणि ही बोलते छान झालंय. दुर्वा खाऊ शकते का? तिखट आहे. तिखट आहे. अच्छा. उपमा खाते. दुर्वाला फीडबॅक विचारूया. बाळा हे कसं आहे? खाऊन दाखव मम्माला. छान आहे बिट्टू. थँक्यू. माझा बिट्टू तिखट पण खातो. स्ट्रॉंग आहे माझ्या बिट्ट्या. हो ना बाळा? स्ट्रॉंग आहेस ना? गरम पाणी पितो. येस स्ट्रॉंग. पप्पा बोलत होते तिखट आहे. माझ्या बाला जगलं खातो. माझ्या बाला स्ट्रॉंग आहे. हो की नाही? येस खाऊन दाखव. सुपरमॅन. येस. ओके सुपर गर्ल. येस. माझा हलवा रेडी झाला आहे. कलर बघू शकता तुम्ही. गॅस अजून ऑन आहे. थोडासा अजून घट्ट व्हायला पाहिजे म्हणून. इकडे मला भाजी बनवायची. मी गॅस ऑन केला आहे. मटार आणि बटाट्याची भाजी बनवत आहे. इथे मसाला आहे. तेल तापत ठेवलं आहे. नंतर मी भाजी बनवते. दुपारच्या झोपेनंतर मी आता उठलेली आहे. आता बघते दुर्वा काही खाते का. तिला भरवते आणि नंतर मग आम्ही जाणार आहोत मार्केटमध्ये. बघूया काय भेटतं का. छोटी मोठी शॉपिंग करायला. दुर्वासाठी फ्रेंच फ्राईज घेते. ते आता फ्राय करायला ठेवणार आहेत. आणि दुर्वा इथे बसली आहे. अगोदरच जाऊन बसली दुर्वा. दुर्वा काय पाहिजे तुला? फ्राय होत आहे. हो. हे दिवाळ्यात नवीन आहे आणि त्यांनी खूप असं अट्रॅक्टिव्ह बेस बनवला आहे. आणि दुर्वाला पाहिजे डार्क चॉकलेट वफल. आणि आता ते बेक करायला त्यांनी ठेवलं आहे. आणि त्यांचं मेनू कार्ड बघू शकाल. वफल हे टाइप्स ऑफ वफल आहेत. डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, रेड वेल्वेट, मार्वेल चॉकलेट अँड कोको चिप्स, न्यूट्रेला. अँड हे बाउल ऑफ केक विथ प्राईस. खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये खूप छान छान व्हरायटीज इथे भेटतात. येते सुद्धा. व्हाईट चॉकलेट, ड्रायफ्रूट कोटेड व्हाईट चॉकलेट बॉल्स, चॉको चिप्स, व्हाईट चॉको चिप्स. तुझं ते बघ बनवते. आधी हे खाऊन घे नंतर ते खाऊ. नाही तिथं हे दिसलं तर नकोय मला. काहीच नको. ते मध्ये येणार नाही ना तुला. डायरेक्ट डॉक्टर. उडून करू का?
इट्स डार्क चॉकलेट. एक साइजेस कट करून इकडे बघ बाळा. दुर्वा खूप एक्सायटेड आहे तिच्या वफलसाठी. ती फ्रेंच फ्राईज पण नको बोलते कारण तिला वफल खूप आवडते. ती वेट नाही गोडच असतं जास्त. डार्क चॉकलेट ॲप्लाय करत आहे वफल बेसवर. नाही हाथ में बुलाओ. मेनू देऊ. मध्ये बस काय हवं चॉकलेट. चॉकलेट पण काय खूपच सुंदर दिसत आहे. ओरिओ चॉकलेट आणि चॉको चिप्स त्याच्यावर. ओरिओ चॉकलेट दे ना बाउलमध्ये. एक मिनिट. खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. खाणार आहे का ताई? हो. मला एक द्या हा पिक्चर. थँक्यू. किती अट्रॅक्टिव्ह आणि कलरफुल वाटत आहे बघा. खूपच छान वाटतंय. आणि दुर्वा बघा किती खुश झालेली आहे बघून. दुर्वा किती एन्जॉय करत आहे बघा. दुर्वा तिचा वफल चॉकलेट वफल एन्जॉय करते, स्वतःच्या हाताने खाते. नाहीतर घरी तिला सगळं भरवायला लागतं. हे बघा मंकू. मंकू कशा खातात? खाऊन दाखव बाळा. व्हेरी गुड. आम्ही आता भांडी घ्यायला आलोय. काय करणार आहे? हळदी कुंकवायला असं डिश देणार. ये कितने का है? उसका बहुत शौक है. तो आपका नाम क्या है भैया? दिल्ली. अच्छा दिलीप. आपके दुकान का नाम? टैटू दिखा. श्री कृष्णा. अच्छा यहाँ पे आ जाओ. टैटू यहाँ पे वैरायटीज देखो. पूरा दुकान भर गया है. बजरंग बलीचा टैटू. ये बजरंग बली का टैटू है. तो कुछ भी काम करते झूठ बोलते नहीं. जो भी रेट है वो बताते हैं. हाँ? बताओ ना ये सही से फिर यही लेती. कितना पहले आप बताओ. कितना है? बस 10. फक्त 10. त्याच्यापेक्षा कमीच राहिले तर मला ठेवेल ना. कशा वाटले कमेंट करून नक्की सांगा. भाई आपके पास क्या क्या है वो बताओ. सब है अपने पास. हेड. क्या? सब है बंडी. अच्छा मतलब वायर होल्डर अच्छा. पिन. अच्छा घर में जो चीज़
सब सब कपड़ा से कपड़ा भी ले कपड़ा है आम्ही इथूनच भांडी घेतो खूप रिझनेबल रेटमध्ये 2 दिवसानंतर फायनली आमच्या नळाला पाणी आलेलं आहे. आज मोटर खराब झालेली म्हणून पाणी येत नव्हतं पण भरलेलं जे पाणी होतं साठवून ठेवलेलं त्याच्यात 2 दिवस आरामात गेले. फिल्टरसुद्धा 2 दिवस ठेवलं म्हणून पाणी प्यायला पण ठेवलेलं पूर्ण संपलेलं ते आता भरतो आणि पाणी भरून जाते. डेली पाणी येत असलं तर भरून ठेवलेलं पाणी खराब झालं फेकून द्यायला पाहिजे नको घ्यायला पाहिजे असं वाटतं. पण जेव्हा पाणी येते तेव्हा साठवून ठेवलेल्या पाण्याची गरज असते तेव्हा कळतं का हा साठवून ठेवलेलं पाणी त्याची इम्पॉर्टन्स असतं. टाकी असली तरी ही टाकी भरलेली आहे 500 लिटरची टाकी आहे. ती अर्धीच झाली 2 दिवसात म्हणजे नॉर्मली भांडी भरलेली असतात ती बाथरूममध्ये तर होतात 1 दिवस त्याच्यात निघतो पूर्ण आणि 1 दिवस अर्धी टाकी संपली. अजून 3 दिवस आले नसतं तरी पूर्ण टाकी फुडली असते. चला तर मग सगळी कामं झालेली आहेत. आता दुर्वासोबत मस्ती करायची आहे. आत्ताच पाणी येऊन गेलं भांडी कुंडी सगळं आवरलं आहे. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट.